वैष्णव तो जया बंद करा सगळं वैष्णव तो जया अवधी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जर भारी निमान निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती भोकात याती भरती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन महायोग पीठे देवी मराठ्यांवरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम मन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रमेश हासन संपरांभोज तेजस्पुरी पुरेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अनत्रय जननी देवाची संपादे ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक वैष्णव तुझया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तनधन प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्नाथ देवांचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचा आंतरिक लक्षण सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला हा पंचमदिनी महोत्सव छत्रपती राजश्री शाहू महाराज लोकरंग महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे तुम्हाला सर्व मंडळाला ज्ञान जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवले. कुठून बोलवले? बुलढाणा जिल्ह्याहून. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीच्या 75 अमृत महोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. एवढ्या लांबून प्रवास करून आलो, एवढी धावपळ करून आलो,
म्हणजे निश्चितच तुम्हाला हसवण्यासाठी मी आलो एक, तुमची करमणूक व्हावी असाही माझा मानस नाही दोन, आणि मनोरंजनासाठी कीर्तनच नसतं भावती. मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालेलं आहे की आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि हजारो चॅनल आहे, हजारो ऍप आहे. ज्यावेळेस माणसाला बोर होईल त्यावेळेस मनुष्य मोबाईल पाहून आपलं मन काय करू शकतो, रमवू शकतो. पण कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं साधन आहे. कीर्तनाला आल्यानंतर काही लोक सांगतात महाराज पूर्वी मी खूप चुकीचा होतो, पण कीर्तन ऐकल्यापासून आज माझ्यात चेंजेस झाले. काय झाले? चेंजेस झाले. चेंजेस झालं म्हणजे नेमकं काय झालं? कीर्तन ऐकल्यानंतर निश्चित माणसाच्या अंतःकरणामध्ये बदल होतो. विठाला विठ्ठल भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळीसमोर ठेवची. थोडं लक्ष द्या माझ्या. आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत की आपण या सर्व मंडळी या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. मला आनंद वाटतोय की आमच्या राजांनी खूप गोड नियोजन केलंय. कार्यक्रमाची दिनचर्या पाहिली, कार्यक्रमाचे जर सगळं नियोजन आयोजन पाहिलं तर नजर लागावी एवढा गोड कार्यक्रम आहे. आज महाराष्ट्रामध्ये फक्त तुमचाच कार्यक्रम एवढा जोरात चालू आहे, नाही तर बाकीचे सगळे कार्यक्रम आरक्षणामुळे बंद होऊन जाते. आणि मला तरी असं वाटतं ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालाय, ज्या वंशामध्ये तुमचा जन्म झालाय, एका छत्रपती कुळामध्ये पहिलं आरक्षणाचा मुद्दा जर या पृथ्वी तलावर कोणी उपस्थित केला असेल तर मला वाटतं तो शाहू महाराजांनी केला. क्षेत्र कोणतंही असू द्या, क्षेत्र परमार्थाचं असू द्या, क्षेत्र राजकारणाचं असू द्या की क्षेत्र व्यवहाराचं असू द्या, ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं चांगलं काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये त्या लोकांची नावं झालेली. एक सांगू तुम्हाला, राजकारण हे वाईट नाहीये. काही लोकांनी राजकारण वाईट केलं त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा झालेला आहे. राजकारण हे समाजाच्या सेवेसाठी केलेले खूप मोठा घटक आहे. आम्ही लोक परमार्थिक लोक, धर्माचं काम करणारे लोक, संप्रदायाचे लोक तुम्हाला फक्त तुमच्या मनातले जे विकार आहे ते काढू शकतो, पण हा समाज डेव्हलप करण्याचं काम, या समाजाला सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम हे राजकारणामधून मिळते. बरोबर आहे का नाही? क्षेत्र कोणतंही असू द्या. अरे ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलंय, ज्यांनी धार्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलंय, अशा लोकांचे या महाराष्ट्रात मंदिरं झालेले असे आपण अनेक संतांचं चरित्र वाचतोय. आणि राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय, ज्या लोकांनी चांगलं कार्य केलंय, गोरगरिबाची सेवा केलेली आहे, गेल्यानंतर सुद्धा इथं जिवंतपणे लोकांचे वाढदिवस होत नाही. काही लोक एवढे अभागी असतात, काही लोक एवढे अभाग्य असतात की जिवंतपणे त्यांचा वाढदिवस सुद्धा होत नाही. हो, काही काही लोक तर एवढे चुकीचे वागतात की गावातले लोक त्यांच्या मरणाची वाट पाहतात. मला आनंद आहे, मला स्वाभिमान आहे, एवढे दिवस झाले राजांना जाऊन तरी सुद्धा हा समाज, हे कागलगाव त्यांचा 75वा जन्म उत्सव, अमृत महोत्सव एवढ्या थाटामाटाने साजरा करत आहात. मी पत्रिका पाहिल्यानंतर मला खरोखर मनातून समाधान वाटलं. तसं कोल्हापूर, सातारा हा परिसर तसा तमाशाचा खूप आशिक आहे. बरोबर आहे का? माझ्या बोलण्याचं वाईट नका वाटू दे, पण आहे. बरोबर आहे का नाही? पण मी ज्यावेळेस पत्रिका पाहिली, ज्यावेळेस त्या पत्रिकेवरचे कार्यक्रम पाहिले, तर भारतातला नव्हे महाराष्ट्रातला कोणताच मनुष्य त्या कार्यक्रमाला बोट लावल असा एकही चुकीचा कार्यक्रम तुम्ही ठेवला नाही. त्याबद्दल धन्यवाद. आज आपण धर्माचं काम करत असताना, समाजाची सेवा करत असताना लोकांनी नको त्या गोष्टीला खूप पुढे आणलेलं आहे. आता 10-12 दिवस झाले नवरात्र होऊन गेली. मला तर हसू येतं महाराज. आदिशक्ती मुक्ताई आहे, आदिशक्ती माझी जगदंबा माता आहे. त्या जगदंबा मातेसमोर सुद्धा काही तरुण लोकांनी तमाशातल्या महिलांना नाचवलं. हा हिंदू धर्माची सगळ्यात मोठी अधोगती आहे. मला तर वाईट वाटतं, जो वर्षभर धाब्यावर असतो तो 9 दिवस बिना चपलेचा फिरतो. किती अवघड परिस्थिती पहा. जो वर्षभर दारू पितोय, जो वर्षभर मांसाहार खातोय, असे काही काही लोक मला नवरात्रात पाहायला भेटले की ते 9 दिवस चप्पलही घालत नाही. मी प्रॅक्टिकली जगणारा महाराज आहे. खरं सांगू का महाराज तुम्हाला, उपवास करत असताना नवरात्रामध्ये फराळाचा उपवास करण्यापेक्षा, साबुदाण्याचा उपवास करण्यापेक्षा, भाकरीचा उपवास करण्यापेक्षा
तुमच्या जीवनामध्ये जे व्यसन आहे ते व्यसन कमी करण्याचा उपवास करा, तुम्हाला भगर खायची गरज पडणार नाही. मी याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलण्याचा धाडस करतोय. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्याला थोडा आवाज दे, थोडं प्रेम कर या माईकवर फक्त. या महाराष्ट्रातले जेवढे काही मंडळी आहे जे नवरात्र उत्सव साजरे करतात त्यांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, या महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली स्वतःच्या बहिणीसारखी आईसारखी ज्या दिवशी दिसेल त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करण्याची गरज पडणार. एकीकडे नवरात्र एवढ्या उत्सवात चालू आहे आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं ना महाराज तर दररोज एका मायमाऊलीवर अत्याचार चालू आहे. आपण पैशाने डेव्हलप होत आहात, पण संस्कृतीच्या बाबतीत जर विचार करायला गेलो 2023 मध्ये लोक जेवढे विचारानं गरीब झाले तेवढे 50 वर्षापूर्वी नव्हते हो. पूर्वी लोकांचे घर कौलारू होते, लोकांचे घर कौलारू होते, पण घरामध्ये 40-40 लोक ऍडजस्ट होत होते. आता काही लोकांच्या घरी कीर्तनाच्या माध्यमातून जेवायला जायचा प्रसंग येतो, त्यांच्या घरात गेलं की 2 एकराचा बंगला असतो. किती सगळं फॉरेनरचं फर्निचर वगैरे बाबा बाबा बाबा, आणि घरात 2च जण असतात, विठ्ठल आणि रुक्मिणी. कुंडलिक सुद्धा नसतो मला, चहा पाजायला सुद्धा मागेच नसतो. पैशाने जरी डेव्हलप झालेले आहात तरी पण विचाराने आपण गरीब झाले आहोत. म्हणून राजांना द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर कार्य तुम्ही केलेले महाराज. ज्या ज्या वेळेस कागलचं नाव येईल, ज्या ज्या वेळेस कागल मध्ये आल्यानंतर लोक हा विकास पाहतील, त्या विकासामध्ये तुमचं कुटुंब सोडून हा विकास नसेल, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. चांगलं काम केल्यानंतर या जगामध्ये तुमची उत्तम कीर्ती शिल्लक राहते. तुकोबरायचं प्रमाणे उत्तमची मुळे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची मुळे कीर्ती मागे, उत्तमची मुळे कीर्ती मागे, उत्तमची मुळे कीर्ती मागे. का मरणाची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे. बाप कोणाची जयंती हा महाराष्ट्र साजरा करत नाहीये, कोणाची पुण्यतिथी या महाराष्ट्रामध्ये साजरी होत नाही. 2 इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, आपल्या पंजोबाचं नाव लवकर आपल्याला आठवत नाही. पंजोबाचं आठवलं तर खापर पंजोबा कोण होता तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाहीये. खापर पंजोबा माहित असेल पण टपर पंजोबा कोण आहे मला तर नाही माहित. तुम्हाला काय सांगा माहित असेल ते सांगा. मग माझा बसणाऱ्या मंडळीला छोटासा प्रश्न आहे, ज्या पंजोबाने तुमच्याने माझ्यासाठी प्रॉपर्टी कमवली, ज्या पंजोबाने तुमच्याने माझ्यासाठी एवढी मोठी इस्टेट कमवली, वतनदारी कमवली, त्या पंजोबाला तुम्हीही सहज विसरलात आणि मी सुद्धा सहज विसरलो.
पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन एवढे वर्ष झाले, छत्रपती शाहू महाराजांना जाऊन एवढे वर्ष झाले, अहिल्याबाई होळकरांना जाऊन एवढे वर्ष झाले, धर्मवीर संभाजी राजांना जाऊन एवढे वर्ष झाले, तरी लोक यांच्या पुण्यतिथीचा, यांच्या जयंतीचा उत्सव का साजरा करतात याचं कारण सांगतो महाराज. या लोकांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य मर्यादा 45च्या आत आहे, पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं सुंदर केलं. आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली कॉलर टाईट होते, छाती दुखते. याचं कारण एक वाक्य लिहून ठेवा. ज्या रक्ताने फक्त जीवनभर स्वतःच्या रक्ताचा विचार केलाय, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशनेविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, या गोरगरीब समाजाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल तरी पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राच्या रक्ताला विसरत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. तुम्हाला मागाशी सांगितलं की काही काही लोक एवढे अभागी आहे की जिवंतपणे त्यांचा वाढदिवस कोणी साजरे करत नाहीये. आणि राजांना 75वा त्यांचा जन्म उत्सव, अमृत महोत्सव एवढ्या थाटामाटाने आपण साजरा करत आहोत. माझं तरी एक मत आहे, पुण्यतिथी माणसाची होत नाही आणि जयंती माणसाची होत नाहीये. महाराज, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाही साजरी करत, राजांनी केलेल्या कार्याचा गौरव करतो म्हणून त्याला जयंती नाव दिलेलं आहे. मला असं वाटतं आमचे राजे विक्रमसिंह घाटगे यांनी जे कार्य केलेलं आहे, शाहू महाराजांचे नातू होते. कोण होते नातूच ना? शाहू महाराजांचे नातू. त्यांनी जे कार्य केलंय त्या कार्याचा वटवृक्ष आज एवढा मोठा झालाय, इवले रोप लाविले द्वारी, आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि त्यांनी जी परंपरा टिकून ठेवली, तीच परंपरा आमचे राजे सुद्धा त्याच ताकदीने आज समाजासमोर घेऊन जात आहेत. म्हणून मला द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू का तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनाचं एक सूत्र आहे जगण्याचं, किती गोड आहे पहा. किती कवी सांगतोय, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. बाकी गोडे लक्ष देऊ नाही का. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. खूप गोडे. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. माणूस म्हणून जर जगायचं असेल तर दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा एक आणि दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा दोन. पण हल्ली जर 2023चा जर सर्वे केला तर माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही गेल्या. दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर माणसाला जेवढं दुःख होतं तेवढं पायी चालताना अजिबात दुःख होत. आपण पडलो याचं त्याला दुःख नाही, पण दुसरं निवडून आलं कसं हे मोठं दुःख नाही. बरं, कॅन्सर झालेल्या माणसाचा इलाज चांगला तज्ञ डॉक्टर करू शकतो. HIV सारख्या महारोगावर सुद्धा डॉक्टरांनी औषध काढलेले आहे. पण दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचा बंगला, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर त्याला दुःख होतं. अशा पेशंटवर अजून या महाराष्ट्रात डॉक्टर जन्माला आलेला. या लोकांचा भरणा खूप झालेला आहे. महाराज, तुम्ही प्रत्येक जण मोबाईल वापरता, त्या मोबाईल मध्ये एक ऍप्स आहे. इंस्टाग्राम तुम्ही वापरताय, फेसबुक वापरताय, व्हॉट्सअप वापरताय. या तिन्ही ऍप्सचा एक स्वभाव आहे, तुम्ही दुसऱ्याला म्हणा गुड मॉर्निंग दादा, तू तुम्हाला म्हणून गुड मॉर्निंग दादा. आपण त्याला म्हणा जेवलात का दादा, तू तुम्हाला म्हणून जेवलात का दादा. आपण म्हणा गुड नाईट दादा, तुम्ही म्हणा हॅपी बर्थडे दादा, तू तुम्हाला म्हणून हॅपी बर्थडे दादा. तुम्ही त्याला म्हणा भावपूर्ण श्रद्धांजली दादा, तोही तुम्हाला म्हणत पण ते पाहण्यासाठी तुम्ही शिल्लक राहणार नाही. कारण मोबाईलचा स्वभाव आहे केसी तेव्हा देसी. तुम्ही लोकांना प्रेम द्या, लोक तुम्हाला काय देतील. तसं माझं तरी म्हणणं आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्ही सुख माना, त्या दिवशी देव तुम्हाला सुखात ठेवलं. दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्ही सुख माना. दररोज एक ना एक राजकारण्याच्या वाढदिवसाला कीर्तन असतं. मी नेहमी सांगत असतो, अरे प्रत्येकाने जर आपला वाढदिवस हॉटेलला साजरा केला
प्रत्येकाने जर आपला वाढदिवस 7 स्टारला हॉटेल साजरा केलाय, प्रत्येकाने जर आपला वाढदिवस चांगल्या मोठ्या ठिकाणी साजरा करण्यापेक्षा कधीतरी श्रीमंत माणसाने आपला वाढदिवस एखाद्या अनाथ आश्रमामध्ये सुद्धा केला पाहिजे महाराज. कधीतरी एखादा वाढदिवस माणसाने गोरगरिबामध्ये सुद्धा केला पाहिजे महाराज. ज्यांना आई नाहीये, ज्यांना बाप नाहीये, अशा अनाथ मुलांना तुम्ही जे हॉटेलला खाता तसं सुंदर जेवण त्यांना द्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना महाराज, ते जगातल्या कोणत्याच हॉटेलमध्ये मिळणार नाही. एवढं समाधान गोरगरिबाच्या सेवेमध्ये. आणि मला तर एक वाटतं, श्रीमंत माणूस मोठा आहे हे ज्यावेळेस त्याला पाहायचं असेल त्यावेळेस त्याला गरीबात आलं पाहिजे. कुठं आलं पाहिजे? गरीबात आलं पाहिजे. शावकार जर शावकारातच गेला तर त्याला शावकार कोण म्हणून हा प्रश्न आहे. शावकार जर शावकारातच फिरला त्याला कोण शावकार म्हणणार आहे? पण शावकार ज्या दिवशी गरीबात येईल त्या दिवशी सर्व गरीब लोक त्याला शावकार म्हणल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल, श्रीमंत माणसाला जर आपली प्रॉपर्टी मोजायची असेल, श्रीमंत माणसाला जर आपली किंमत मोजायची असेल तर देशातल्या प्रत्येक श्रीमंत माणसाने काही कारण गरीबामध्ये सुद्धा घालवला पाहिजे. नुसतं श्रीमंतांना श्रीमंतीत फिरून काय फायदा आहे? आपण समुद्र पाहिलाय, मुंबईचा अरबी समुद्र आहे, एवढा अथांग आहे, त्याची खोली कळली नाही आणि त्याची लांबी रुंदी कळली नाही. समुद्र खूप मोठा आहे, पण समुद्राचं दुर्भाग्य असं आहे, समुद्राचं कडू पण असं आहे, समुद्रावर प्रवास करत असताना माणसाला पाणी घरचं घेऊन जावं लागतं. हे समुद्रातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. श्रीमंताने जोपर्यंत गरीबाची सेवा केली नाही तोपर्यंत त्या श्रीमंताची श्रीमंती कामी नाही. विठाल विठाल खूप गोड अभंग तुम्हाला सर्व माय बाप्पांच्या सेवेसाठी घेतलाय. मला अभंग सोडवायचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. या शास्त्रामध्ये वैष्णवाचे 4 प्रकार आहेत. अधम, अधम, मध्यम आणि चौथा उत्तम. अधम जो वैष्णव आहे तो कधीच देवाचं चिंतन करत नसल्यामुळे त्याला अधम म्हणलेले आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तरी काही वावकस होणार नाहीये. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शास्त्रकाराने एक श्लोक भागवतामध्ये खर्च केलेला आहे. यदा वेदीषु देवीषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये, जो धर्माला मानत नाहीये, जो गाईला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात. याच्यापेक्षा एक बरा आहे तो आधम आहे. काही लोक कीर्तनाला येत नाही पण कमीत कमी जेवायला का होईना येतात, म्हणजे जो येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे. काही लोक कीर्तनाला येत नाही, ठीक आहे, त्यांचं पाप त्यांना इथे येत होती, पण बिचारे नका का काही कीर्तनाला येईल पण जेवायला तर येतात ना. मग जो येतच नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे, कमीत कमी जेवायला आला ना. बरोबर आहे का नाही? एक वेळेचा प्रसंग आहे. अकबर बादशाने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल जी मालक, कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. राजे साहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काय शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे. जे कधीच परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा बरा, पण जे दररोज करतात त्यांच्यापेक्षा कमी. जरी नाही तुम्हाला कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचं. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. कोणता वैष्णव आहे? मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो, पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त पडतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवन चरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणती होती? जिल्हा परिषदची शाळा. दुपारची शाळा सुटली, मुलं आश्रमात खेळण्यासाठी गेले की ते साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे, ए पोरांनो, ए मुलांनो इकडे या. ती मुलं त्या साधू महाराजाकडे गेली की ते साधू महाराज काय करायचे? 4 आणे द्यायचे, 50 पैसे द्यायचे, 10 पैसे द्यायचे, चॉकलेट द्यायचे आणि पोरांना सांगायचे, हे पोरांनो ऐका, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचं, गोळ्या खायला भेटायच्या, पैसे भेटायचे. दुपारची शाळा सुटली की दप्तर फेकून द्यायचे, त्या महाराजाकडे जायचे, त्या महाराजाकडे बघून म्हणायचे, ए राम आला रे. काय म्हणायचे? ए राम आला रे, ए राम आला रे, ए राम आला रे. मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून काय करून घेतोय? भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. चांगल्या लोकांचं काम काय असतं माहितीये का? चांगले लोक स्वतः तर चांगलं असतातच,
पण लोकांना सुद्धा चांगलं मार्गाला लावण्याचं काम करतात. आता आम्हाला जो भेटल आम्ही त्याला एवढंच सांगणार, भाऊ दारू पिऊ नको, दारू पिऊ नको, गळ्यामध्ये माळ घाल, पंढरपूरची वारी कर. एखाद्या पुढाऱ्याकडे जर तुम्ही गेले तर तो तुम्हाला एवढं सांगणार, भाऊ तू माझा कार्यकर्ता होईल. तो काय ज्याचं त्याचं क्षेत्र ठरलेलं आहे. महाराज मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना स्वतः सांगतात तुकोबराय ते स्वतः देवाचं चिंतन करतात आणि त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतात. प्रमाण पहा. सेवितो हर सर्वाती तो आम्ही सेवितो हर सर्वाती तो आम्ही सेवितो तीन वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले, आगम 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 आणि मध्यम. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार खूप गोड वर्णन करतात. नाथ बाबा भागवतामध्ये गोडी खर्च करतात. ऐका. निमिषार्थ तुटीला वचन जेन सोडी ती हरी चरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया तेचा उत्तम भक्त. ऐका. चार प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. वैष्णवाचे दोन लक्षण आहे, एक बाह्य लक्षण आहे, दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचे वर्णन करत असताना महाराज सांगतात ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. हल्ली काय झालंय माहितीये का, परमार्थ सुद्धा लोक बाह्य रंगाने ठरवत आहेत. परमार्थ सुद्धा लोक बाह्य रंगाने ठरवतात. आज गर्दी प्रत्येक ठिकाणी वाढली. तुम्हाला असं वाटतं का कीर्तनालाच गर्दी नाही? कुठेही जा तुम्ही गर्दी तेवढीच आहे. जेवढी महालक्ष्मीला गर्दी तेवढी ज्योतिबाला गर्दी. जेवढी ज्योतिबाला गर्दी थोडं डोंगर घाटाच्या खाली गेले तर गोव्यात सुद्धा गर्दी कमी कुठंच नाहीये. तुम्हाला असं वाटतं का की देवाच्या ठिकाणी गर्दी? अजिबात नाही. घाटाखाली जर गेले तर गोव्या कोकणात तर बाबा हजारो, कोणत्याही देवाला जा गर्दी तेवढीच आहे. व्हेजिटेरियन हॉटेलला सुद्धा तेवढीच वेटिंग आहे, नॉनव्हेज हॉटेलला सुद्धा तेवढंच वेटिंग आहे. तुम्ही असं समजूच नका की पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला गर्दी, गौतमी पाटलाला माझ्यापेक्षा जास्त आहे. अजिबात असं काहीच म्हणायचं नाही. तुम्ही तुमच्या मनामध्ये जर असा भ्रम असेल की परमार्थ वाढला, नाही, जेवढा परमार्थ वाढलाय तेवढाच वाईटपणा वाढलाय. पण खरं सांगू का महाराज तुम्हाला, आज या समाजाला मनशांतीची गरज आहे. अरे एवढी प्रॉपर्टी असून सुद्धा लोक पंचकर्म करायला जातात, योग साधनेमध्ये जातात, तिथं काहीच नको. लोकांना असं वाटतं मोबाईल नकोय, काहीच नको, नुसतं शांत पडून राहतात. का? पैशाने जरी डेव्हलप झालोय तरी मनानं फार खुळून गेलोय महाराज आपण. आणि माणसाला योग्य दिशा देण्याचं काम, समाज संघटित ठेवण्याचं काम, समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने केलेले. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, बाह्यरंगाने कोणालाही साधू नका ठरवू. लोकांची मानसिकता अशी झाली, ज्याची दाढी मोठी तो मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो मोठा बाबा. अरे दाढीवर गाडीवर महाराजाचं काहीच नाहीये. तुम्ही जर युट्यूब चेक केलं तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. त्याच्यामुळे दाढीचा काही विषय ठेवू नका तुम्ही. गाडीचा दाढीचा काय संबंध आहे? संतांना जर तुम्हाला खरोखरच जर संतांना शरण द्यायचं असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्हाला दुसऱ्याला कोणाला संत म्हणूच नका. जीवनामध्ये विश्वासघात होणार नाही. कारण की ह्या संप्रदायाला मी तर नेहमी सांगत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अगोदर ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होती.
ज्यावेळेस शाळा नव्हत्या, कॉलेजेस नव्हते, युनिव्हर्सिटी नव्हते, IT पार्क नव्हतं, काहीच नव्हतं, त्यावेळेस सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा गाथा होता. म्हणून हा समाज घडवण्याचं काम, जातीवादापासून दूर करण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिलं जर कोणी केलं असेल तर ते साधू संतांनी केलेलं आहे महाराज. आणि आता तर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. ज्यावेळेस फक्त ब्राह्मणांनीच लिहायचं, दुसऱ्यांनी काहीच लिहायचं नाही, फक्त वाचायचं, त्या काळामध्ये पहिला बंड पुकारलाय माझ्या तुकोबारायांनी. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पहिला जर पारित कोणी केला असेल तो तुकोबारायांनी केलाय. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे, शेतरी हे तरी दैवते कोणती तुझी भूते घेते आपुल्या पोटास रडते मांडते सीत्यावधान. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. मानवी देहातले जेवढे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचे उत्तर ज्ञानोबराय तुकोबारायांनी लिहून ठेवले. पण आपलं नशीब एवढं खराब आहे महाराज, 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबराय तुम्हाला माहित नाहीये आणि 150 वर्षापूर्वीची शिर्डी अख्ख्या भारतात फेमस झाली. याचं कारण काय मला अजून काही कळलं. काही काही महाराष्ट्रात जन्माला येऊन त्यांना पंढरपूर माहित नाही, असं समजा हे पाकिस्तानचं बेनं चुकून इथं आलेलं आहे. खरं सांगतोय तुम्हाला, ज्याला महाराष्ट्रामध्ये राहून जर पंढरपूर माहित नसेल, ज्याला महाराष्ट्रामध्ये राहून जर ज्ञानोबराय तुकोबारायचे विचार माहित नसेल, तर असं समजून चला हे इराण चुकून इकडे आलेलं युद्धाच्या टायमाला हे इंडियात महाराष्ट्रातलं नाहीच आहे. महाराष्ट्रात राहून मी बाकीच्या देवतेची विटंबना करतो असं माझं मत नाहीये, मी बाकीच्या धर्माला नाव ठेवतो असंही माझं मत नाहीये. पण या जगामध्ये सर्वात सुंदर विचार प्रणाली जर कोणत्या संप्रदायाची असेल ती फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबारायची महाराज. पंढरपूरला जर तुम्ही दर्शनाला गेले तर पहिलं दर्शन तुम्हाला माझ्या चोखोबारायचं घ्यावं लागतं. चोखोबारायचं जातीला महार होते माझे चोखोबाराया, तरी सुद्धा चोखोबारायला खांद्यावर घेणारा संप्रदाय जर कोण असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. दुसरं दर्शन नामदेवरायचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका मायमाऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. अरे एका वेश्येच्या मुलीला सुद्धा खांद्यावर घेऊन चालणारा हा संप्रदाय, या संप्रदायाने कधीच कुठं जातीवाद केला नाहीये. फक्त काय, जिथं पिकतं तिथं विकत नाही, जिथं पिकतं तिथं विकत नाही. ज्ञानोबराय तुकोबाराय एवढे मोठे संत या महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा त्यांचं महत्व तुम्हालाही कळत नाहीये आणि मला सुद्धा कळत नाहीये. विठाला विठ्ठल बाह्य रंगाने माणसाने संसार करावा. काय करावा? माणसाने सुंदर घर बांधावं, गाडी घ्यावी, मोबाईल वापरावा, हे बाह्य रंग झालं. पण संसारासाठी बाह्य रंग लागतं, परमार्थासाठी अंतरंग. एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून सर्वांना माझी विनंती करायला, परमार्थ बाह्य रंगाने नका पाहू, अंतरंगाने पहा. आणि काय त्या वैष्णवाचा अंतरंग आहे हे ज्यावेळेस तुकोबारायला विचारलं त्याचं उत्तर तुकोबाराय अमृताच्या पहिल्या चरणात वैष्णवता
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम आहे देव त्याला वैष्णव म्हणा. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हाला सर्व मायबापासमोर निर्माण करतो. मनुष्य सर्वावर प्रेम करू शकतो पण देवावर प्रेम करू शकत नाही. याचं कारण असं आहे, भगवंताने हे विश्व निर्माण केलंय, भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, त्यामध्ये प्रामुख्याने काही अशा गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करतो. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता तुम्ही? बसलेल्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावं म्हणून? अजिबात नाही. बसलेल्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपण म्हातार व्हावं म्हणून? अजिबात नाही. बसलेल्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं म्हणून? अजिबात नाही. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करतो? दुसरं प्रेम करतो समाजावर. आज तुमच्यानी माझी जी धावपळ चालली ती समाजासाठीचे. लोक काय म्हणतील म्हणून चांगलं वागायचंय, लोक काय म्हणतील म्हणून चांगलं बोलायचंय. परिस्थिती नसताना सुद्धा 3-3, 4-4, 5-5 रुपये टक्क्यानं पैसे काढून मुलीचं लग्न करायचं का? लोक काय म्हणतील. मला एक कळत नाहीये, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर पैसा खर्च कुठं होत असेल तर ग्रामपंचायतवर आणि पोरीच्या लग्नावर. बरं, दोघांमध्ये बेनिफिट काहीच नाहीये. सरपंच होऊन आतापर्यंत कोणी 100 एकर जमीन घेतली असा एकही सरपंच नाहीये. पण सरपंच होऊन 100 एकर विकली, 10 एकर विकली, 20 एकर विकली, असे हजारो लोक मी तुम्हाला दाखवली. कोरोनाच्या काळामध्ये मंगल कार्यालय नसताना लग्न झालं 1, बँडवाला नसताना लग्न झालं 2, डीजे वाला नसताना लग्न झालं 4, वऱ्हाड नसताना लग्न झालं 5, घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं. बरोबर आहे का? झालं ना. घरचे नसताना सुद्धा लग्न झालं. अहो, लग्न होईपर्यंत नवरीचं तोंड सुद्धा दिसलं नाही. असे सुद्धा लग्न काही पाहिले, कारण मास्कच बांधलं होतं ना सर. माझी विनंती आहे, मनुष्य सर्वात जास्त जे प्रेम करतो ते समाजावर करतोय. पहिलं प्रेम करतो शेणावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, तिसरं प्रेम करतो पैशावर. ज्याच्या जीवनात पैशावर प्रेम नाही असा माणूसच नाहीये महाराज जगामध्ये. छोटस लेकरू जरी त्या गेलं तरी त्याला पैसे सुद्धा कळतात. हे जगातले सर्व जे माणसं आहेत या 3 गोष्टीवर प्रेम खूप करतात. पण तुकोबरायचा जर विचार करायला गेलो तर तुकोबरा या 3ही गोष्टीला लाथ मारलेली होती. नाही अनिक प्रमाण, तन धन तृणजन. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन. नाही विचार केला जगद्गुरु तुकोबराने स्वतःच्या शरीराचा, आणि समाजाचा विचार तर तुकोबराय करतच नव्हते. हा समाज कोणाचा झालेला आहे? म्हणून तुमचा आणि माझा होणार आहे. लोकांच्या डोक्यामध्ये खूप मोठा एक गोड गैरसमज आहे की मी खूप मोठा एक मोठा माणूस आहे, माझे खूप मोठे फॉलोअर्स आहे, मी खूप मोठा प्रसिद्ध. सोडून द्या. माझं एक वाक्य लिहून ठेवा. तुम्ही आणि मी किती जरी प्रसिद्ध झालो तरी लता दिदी एवढं प्रसिद्ध होऊ आपण जगामध्ये त्या आईसारखा आवाजच नव्हता कोणाचा. भारतरत्न पुरस्कार होता त्या मायमाऊलीला. कोणता पुरस्कार होता? भारतरत्न पुरस्कार असणारी मायमाऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? किती दिवस? आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय? इथून सुरुवात करू आपण. आपल्याला बायको आंघोळीला पाणी टाकत नाही होत, आपल्याला काय स्टेटस, आपलं काय वजन आहे माझं? आपण चहा 8ला मागितला तर ती 10:30ला चहा देते. हे आपलं घरातलं वजन आहे. तुमचं कोण स्टेटस ठेवणार आहे? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या तंद्रीमध्ये तुम्ही जगत आहात, ज्या आपलीमध्ये तुम्ही जगत आहात ते आपण सोडून द्या. एक माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. एक हडूक त्याच्या पायाला टोचलं आणि ते हडूक त्याला बोलत होतं, किती गोड बोलत होतं. पा ए वेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. काय म्हणलं ते हडूक? लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे. पैर के तले छुपी हड्डी, हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे वेड्या. तू जसे खादीचे कपडे घालून फिरतो तसं मी सुद्धा घालून फिरायचो. म्हणून संसारातल्या कोणत्याच गोष्टीचा तुम्ही अहंकार करू नका. आपण किती जरी श्रीमंत झालो तरी राजाराम नाही एवढं होऊ का हो? तुकोबराय सांगतात, कोटी घर जे
लक्ष देऊन ऐका. तुकोबरायची भाषा आहे. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाकडे 7 कोटी घरं सोन्याची होती. किती कोटी? 7 कोटी. आणि रावणाच्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं लागलं होतं. मग आता 7 कोटी गुणिले 22 क्विंटल. मोबाईल मध्ये हिशोब करायचा असेल तर दुपारी हिशोब लागणार. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000 बायका. 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते. मी तर विचार केला, रावणाचं घरचंच मतदान 3,05,000 होतं. किती? घरचं मतदान किती होतं? बरं झालं राजे ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आलं नाही तर रावणच खासदार. रावणाच्या जेवढ्या काही बायका त्याच आमदार, त्याच नगरसेविका, त्याच जिल्हा अध्यक्ष, त्याच महापौर. बाकीच्यांनी डोकं लावायचं. मग आता एवढा रावण मोठा होता, दशग्रंथी होता, 6 शास्त्र 4 वेद मुखत्वत होते. रावणासारखा भगवान शंकराचा भक्त नव्हता 1. रावणासारखा गायनामध्ये तज्ञ नव्हता 2. रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ नव्हता 3. आणि रावणाचं ऐश्वर्य पहा. 33 कोटी देवबंदी गाण्यात होते. ज्या खंडोबाला तुम्ही जाताय ना जेजुरीच्या, ते खंडोबा राजा रावणाची दाढी करायला होता. खंडोबा हेअर सलून फक्त रावणाची दाढी करायची. गणपती बाप्पा गाढवळायला होता. एवढा मोठा राजा रावण, त्यानं सुद्धा संसारामध्ये प्रतिज्ञा केल्या होत्या की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला सुगंध आणेल 3. मग एवढा मोठा पराक्रमी राजा रावण जर संसारात अपूर्ण आहे, तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 एकरावाल्यांनी तुका म्हणे जाची संपदाय भरी संसाराविषयी प्रयत्न करण्यापेक्षा परमार्थाविषयी प्रयत्न करा. मी तर नेहमी सांगतो, आज मेला पण जमेला बाप मसना गेला. आज मेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तूही तैसा झाला. आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलोय, संसार परिपूर्ण नाही झाला. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जिंदगी जगत रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निभालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चित्रपाणी. ज्यांच्यासाठी तुम्ही वेळ देता त्या लोकांची परिस्थिती, जो वरी चळ नगा तो वरी म्हणती माझा. मानती लहान थोर देह सुखाच्या काचा इंद्रिय मावळली आला. बाबू राजा कैसा विपरीत झाला, तुझी देह नव्हे. एवढा सुंदर नंतर तुम्हाला प्राप्त झालाय ना, प्रत्येक गोष्ट परत मिळेल गड्यानो. गेलेली सत्ता तुम्ही कमवू शकता, गेलेला पैसा कमवू शकता, गेलेली प्रॉपर्टी घेऊ शकता, गेलेली पत्नी तुम्हाला परत मिळेल. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तरी 1 मिनिटाचं आयुष्य भेटणार नाही. पण एवढा सुंदर निर्णय प्राप्त झालाय ना, माझी सर्वांना विनंती, देवाचं चिंतन करा. माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में ना खोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. माणूस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय. म्हणून वेळ न वाया घालता
देवाचं चिंतन करा, पण देवावर आपलं अजिबात प्रेम नाही. आपलं प्रेम नको त्या गोष्टीवर आहे, आणि नको त्या गोष्टीवर प्रेम केलं की माणसाच्या जीवनात दुःख ठरलेलं आहे. धनानी भूमो पश्वस्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चिताया परलोक मार्गे कर्मानुभव गच्छति जीवये कहा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या गोष्टी जाणाऱ्या आहेत त्या गोष्टी विचार करू नका. इथं केलेलं चांगलं काम, इथं केलेली समाजाची सेवा, इथं केलेलं तुम्ही गोरगरिबाला मदत, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, एवढे दिवस झाले राजांचा उत्सव साजरा होतोय, लक्ष देऊन ऐका. आपण सुद्धा या कार्यक्रमातून आदर्श घ्या की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी दस्तऐवजी घातली पाहिजे, मी गेल्यानंतर माझं सुद्धा पुण्यतिथी झाली पाहिजे, मी गेल्यानंतर माझ्यासाठी सुद्धा 2 लोक रडले पाहिजे. नाहीतर काही लोक मेल्यानंतर लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात, महाराज बरं झालं हो आमच्या काकांची घाण गेली, असंही बोलतात लोक. एवढं वाईट कसं जगू शकतो मनुष्य? अरे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये, त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं यातही नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराजासोबत वाघ्या नावाच्या पुत्रानं प्राण सोडला असा इतिहास आपण इतिहासकारांच्या मुखातून ऐकतोय. मी एक गॅरंटी घेतो गड्यानो की तुमच्यानी माझ्यासाठी पुत्रे मरणार नाही, एवढं तुम्ही चांगलं वागू शकत नाही, मी सुद्धा नाही, याची गॅरंटी मी कीर्तनातून घेतो. तुमच्यानी माझ्यासाठी पुत्रे मरणार नाही, पण तुमच्यानी माझ्यासाठी कमीत कमी लोक रडले पाहिजेत याची तरी प्रत्येकानं आजपासून काय करा, तयारी करा. अरे घर कसं बांधायचं तयारी करताय, गाडी कोणती घ्यायची तयारी करताय, कपाशी लावायची, सोयाबीन लावायची, ऊस कसा लावायचा, काय लावायचं, सगळ्या गोष्टीची तयारी करता. 2024 ची तयारी तुमची 2023 पासून चालू आहे, मग सगळ्या गोष्टीची तयारी करता. मग तुम्ही आणि मी मरणार आहे याची सुद्धा प्रत्येकाने काय केली पाहिजे, तयारी केली पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी आहे? एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारी आहे. विठाला विठ्ठल वेळ निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये जी गोष्ट उरते ना महाराज, ती फक्त एवढीच गोष्ट आहे, पश्चाताप.